नमस्कार शेतकरी मित्रांनो, मराठी शेती युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की ज्या शेतकरी बांधवांना खरीप हंगाम 2025 चा पीकमा भेटला नव्हता किंवा ज्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2025 चा पीकमा खूप कमी भेटला होता, तर त्या शेतकऱ्यांचा उर्वरित पीकमा आणि ज्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत एकही रुपयाचा पीकमा भेटला नव्हता, तर त्याही शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2025 चा पीकमा आता त्यांच्या खात्यामध्ये, या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप सुरू होणार आहे। मित्रांनो, राज्यातल्या 34 जिल्ह्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। कोणत्या जिल्ह्यामध्ये किती कोटी रुपये मंजूर झालेत, कोणत्या पिकासाठी मंजूर झालेत, आतापर्यंत किती वाटप झालेत, किती वाटप बाकी आहेत आणि तुमचे पैसे कधीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये येणार आणि हे पैसे येण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, या संदर्भात सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तुम्हाला फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करायचा आहे। तर मित्रांनो, जास्त वेळ न लावता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वप्रथम आपण तर 34 जिल्ह्याची माहिती घेणारच आहोत, त्यामुळे तुमच्या जिल्ह्याचं नाव येईपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे, कारण की तुमच्या जिल्ह्याचं नाव जर नाही आलं तर तुम्ही व्हिडिओ स्किप करता, तर व्हिडिओ स्किप करू नका। तर सर्वप्रथम आपण मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे हिंगोली जिल्हा। मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यामध्ये आतापर्यंत खरीप हंगाम 2025 चा 128 कोटी रुपयांचा पीकमा मंजूर झालेला आहे आणि त्यापैकी जवळपास 120 कोटी रुपयापर्यंतचा पीकमा वाटप झालेला आहे। आणि हा पीकमा जो आहे तर तो सोयाबीन पिकासाठी मंजूर झालेला आहे आणि 8 ते 10 कोटी रुपये हिंगोली जिल्ह्यामध्ये अद्यापही वाटप बाकी आहेत। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा पीकमा आला नव्हता, तर त्या शेतकऱ्यांचा पीकमा आता येणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचा कपाशीचा पीकमा बाकी आहे, तर त्या शेतकऱ्यांना कपाशीचं कॅल्क्युलेशन होणं बाकी आहे। कॅल्क्युलेशन झाल्यावर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीकमा येणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो नांदेड जिल्हा। मित्रांनो, नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पीकमा हा मंजूर करण्यात आलेला आहे खरीप हंगाम 2025 चा। जवळपास 938 कोटी रुपयाचा पीकमा मंजूर झालाय, त्यापैकी 818 कोटीचा पीकमा वाटप झालेला आहे आणि जे काही उर्वरित 14 मंडळे होती, जी काही मागे वगळण्यात आली होती, ते 81 कोटी रुपये पीकमा मंजूर झालाय आणि त्याची वाटपाची प्रक्रिया आता सुरू होणार आहे। ही अत्यंत आनंदाची बातमी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आहे, ज्याच्यामध्ये सोयाबीन या पिकाचा सर्वाधिक पीकमा शेतकऱ्यांना मिळणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये। यानंतर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे लातूर जिल्हा। मित्रांनो, लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी पीकमाची वाट बघत होते, परंतु त्या शेतकऱ्यांना पीकमा वाटप झालाच नाही। पण कमी प्रमाणामध्ये का होईना आता शेतकऱ्यांना पीकमा भेटणार आहे, कारण की क्लेमचं कॅल्क्युलेशन लातूरमध्ये झालेलं आहे। आता तीच परिस्थिती बीड जिल्ह्याची आहे। बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी पीकमा वाटपाची वाट बघत होते, परंतु अद्याप त्या शेतकऱ्यांना पीकमा वाटप झाला नाही, परंतु क्लेमचं कॅल्क्युलेशन झालंय। आता रक्कम किती रुपये शेतकऱ्यांना ठरवलेली आहे हे अद्यापर्यंत कन्फर्म अपडेट आलं नाही, परंतु वाटप होणार आहे। मित्रांनो, यानंतरचा जिल्हा आहे जालना जिल्हा। मित्रांनो, जालना जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पीकमाचं वाटप जे आहे तर ते होणार आहे। यानंतर आपण जर पाहायला गेलं तर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे परभणी जिल्हा। मित्रांनो, परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा 318 कोटीच्या जवळपासचा पीकमा जो आहे तर तो मंजूर करण्यात आलेला आहे। त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना भेटलाय, काही वगळलेली महसूल मंडळे होते आणि जी वगळलेली महसूल मंडळे होती तर ती त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता त्यांचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये पीकमा वाटप होणार आहे। आता परभणीमध्ये साधारणतः आपण जर पाहायला गेलं तर सोयाबीनचा पीकमा वाटप झालाय, काही शेतकऱ्यांना कमी प्रमाणामध्ये भेटलाय, काही शेतकऱ्यांना लोकलाईज भेटलाय आणि काही शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्टचा भेटलाय। ज्या शेतकऱ्यांना लोकलाईजचा भेटलाय त्यांना पोस्ट हार्वेस्टचा भेटणार, ज्या शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्टचा भेटलेला आहे त्यांना लोकलाईज पीकमाचं वितरण हे परभणी जिल्ह्यामध्ये होणार आहे। यानंतर मित्रांनो, धाराशिव जिल्हा। धाराशिव जिल्ह्यामध्ये 350 कोटीच्या जवळपासचा पीकमा मंजूर झालेला आहे आणि याचं संपूर्ण वितरण बाकी आहे। याच्या अगोदर कुठलाही पीकमा 2025 चा धाराशिव मध्ये वाटप झालेला नाही, त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये हा पीकमा वाटप होणार आहे। मित्रांनो, ही झाली मराठवाड्यातल्या जिल्ह्याची माहिती। आता आपण बघूयात त्यानंतर सोलापूर जिल्हा। सोलापूर जिल्ह्याची माहिती घेऊया, अहिल्यानगर जिल्ह्याची घेऊया। आता सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पीकमाचं वाटप हे अगोदर झालेलं आहे, काही प्रमाणामध्ये वाटप बाकी आहे। त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 140 कोटींचा पीकमा वाटप झालाय आणि जवळपास अजूनही बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पीकमा तो भेटलेला नाहीये। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा पीकमा मंजूर झालाय, त्यांचं क्लेमचं कॅल्क्युलेशन झालंय, ज्या शेतकऱ्यांची रक्कम दाखवत आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीकमाचं वाटप आहे तर ते होणार आहे। मित्रांनो, याच्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे आपण जर पाहिलं तर विदर्भातले आणि पूर्व विदर्भातले जिल्हे घेण्याचा प्रयत्न करूया, ज्याच्यामध्ये अकोला असेल, यवतमाळ असेल, वाशिम असेल, बुलढाणा असेल, या सगळ्या जिल्ह्यामध्ये आता अकोला, अमरावती, वाशिम या सगळ्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी पीकमा भरला होता, त्यांनी क्लेम केले होते। विविध प्रकारे शेतकरी बांधवांनी आपल्या कमेंट केल्या होत्या की आमच्या जिल्ह्यामध्ये पीकमा वाटप कधी होणार।
तर त्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे. काही प्रमाणामध्ये सुरुवातीला पीक विमा वाटप झाला 20 कोटी 22 कोटी किंवा कोण्या जिल्ह्यात 10 कोटी कोण्या जिल्ह्यात 8 कोटी, जसं की बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पीक विम्याची वाटपाची अपेक्षा होती, पण कमी प्रमाणामध्ये वाटप झालं. परंतु मोठ्या प्रमाणात आज शेतकऱ्यांचं क्लेमचं कॅल्क्युलेशन आता विमा कंपन्यांच्या माध्यमातून केलेलं आहे. त्यामुळे आता लवकरच त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वाटप जे आहे तर ते होणार आहे. त्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा एकूण आपण 90 पेक्षा जास्त महसूल मंडळांचा समावेश आहे. आणि आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना पीक विमा भेटणार आहे, ज्याच्यामध्ये कापूस असेल, सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल किंवा मका असेल, या सर्व पिकांचा पीक विमा जे आहे तर ते त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे. यानंतर सांगली जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, नागपूर जिल्हा असेल, आपण जर पाहायला गेलं तर जिल्हे असतील रायगड असेल, रत्नागिरी असेल, चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, किंवा जे काही महाराष्ट्रातले उर्वरित जे जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यामध्ये पीक विमा काही प्रमाणामध्ये भेटला नव्हता किंवा काही शेतकऱ्यांना 1 रुपयाचं पीक विम्याचं वितरण झालं नव्हतं, तर ते आता होणार आहे. आणि मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर खरीप हंगाम 2025चा एकूण पीक विमा महाराष्ट्रातल्या 34 जिल्ह्यामध्ये किती रुपये मंजूर झालाय तर ती आकडेवारी आहे. एकूण 1945 कोटी रुपयाचा पीक विमा महाराष्ट्रातल्या 34 जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे. खरीप 2025 ची मी माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे शेतकरी बांधवांनी समजून घ्यावं. 1945 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालाय. त्यापैकी 1700 ते 1750 कोटी रुपयाचा पीक विमा वाटप झालेला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ऑलरेडी जमा झालेले आहेत. आता बाकी आहेत ते 200, 150 ते 200 कोटी रुपये. आता जे पैसे वाटप बाकी आहेत त्याच्यापैकी 81 कोटी रुपये नांदेड जिल्ह्याचे आहेत आणि उर्वरित बाकी सगळ्या जिल्ह्यांची. ही माहिती तुम्ही समजून घेऊ शकता. आता ही सोयाबीनची आकडेवारी, मूग उडीद जी आकडेवारी आहे त्याच्यामध्ये कपाशीची आकडेवारी अद्याप आली नाही, कारण की कपाशीचं कॅल्क्युलेशनच होणं बाकी आहे. आता बरेच सारे शेतकरी PMFBYच्या पोर्टलवरती कॅल्क्युलेशन झाले का ते चेक करत आहेत किंवा व्हॉट्सअपवरती सुद्धा आमचं कॅल्क्युलेशन झाले का बघत आहेत, रक्कम बघत आहेत, पण त्यांना कपाशीची रक्कम दिसत नाही, कारण की कपाशीचं कॅल्क्युलेशनच झालं नाही. आता आपण जर पाहायला गेलं तर केंद्र सरकारचे कृषी विभाग असेल किंवा महाराष्ट्र राज्य सरकारचा कृषी विभाग असेल, यांनी सगळा डाटा केंद्राला पाठवला, मग केंद्राने विमा कंपनीला पाठवलं. आता विमा कंपनीचं काम आहे की ते कॅल्क्युलेशन करणं, परंतु कपाशी हे पीक जे दीर्घकाळाचं असतं त्यामुळे कपाशीचं कॅल्क्युलेशन मार्च एप्रिल मध्ये होणं अपेक्षित होतं, परंतु ते मार्च एप्रिल मध्ये झालं नाही. आता ऑगस्ट आला तरी पण ते कॅल्क्युलेशन झालेलं नाही. त्यामुळे जे कॅल्क्युलेशन होणं बाकी आहे तर ते लवकरच आता होईल अशी एक शक्यता आहे. आता कॅल्क्युलेशन झाल्यावर शेतकऱ्यांना कपाशीच्या सुद्धा रक्कमा दिसायला सुरू होतील. जसं की सर्व जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी कपाशीचा पीक विमा भरलाय त्यांना कपाशीचा पीक विमा भेटलाच नाही, सोयाबीनचा भेटलाय, कपाशीचा भेटला नाही. मग कपाशीचं कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला रक्कम दिसेल. आता जेवढी काही रक्कम तुम्हाला तुमच्या PMFBYच्या पोर्टलवर दिसेल तर ती रक्कम तुमची फायनल रक्कम आहे, फायनल अमाऊंट आहे. तर ती अमाऊंट तुमच्या खात्यामध्ये कॅल्क्युलेशन झाल्यावर काही दिवसामध्ये येईल अशी माहिती सध्या आपल्याला मिळत आहे. तर मित्रांनो, आता खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याच्या वाटपाबाबत तुमचे काही वेगळे प्रश्न असतील किंवा तुम्हाला पीक विमा भेटला नाही किंवा मंजूर झालाय ते तुमच्या खात्यामध्ये अजूनही आला नाही, असे काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये तुम्ही नक्की लिहिण्याचा प्रयत्न करा. आणि हा जो व्हिडिओ आहे तो प्रत्येक शेतकरी बांधवाला शेअर करा, कारण की या व्हिडिओमध्ये मी खरीप हंगाम 2025 ची संपूर्ण आकडेवारी, संपूर्ण जिल्ह्याची माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शेतकऱ्यांना सर्वतोपरी खरीप हंगाम 2025 ची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत ही महत्वाची अशी माहिती तुमच्याचकडे न ठेवता सर्वांना शेअर करा. तर मित्रांनो, या माहितीसह मी तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांची मनापासून